नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, देशभरात गाजत असलेलं नीट एक्झामचं पेपर फुटी प्रकरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. दुर्दैव आहे की या पेपर फुटीचे धागेदोरे हे महाराष्ट्रात सापडत आहेत. सर्वात अगोदर नाशिकमधनं शुभम खैरनार नावाच्या युवकाला, जो स्वतःला डॉक्टर म्हणतो, त्याचं वैद्यकीय शिक्षण अजून पूर्ण झालेलं नव्हतं, करिअर काउन्सिलिंग वगैरे करायचा असं म्हणणाऱ्या त्या खैरनारला नाशिकमधनं अटक केली. त्यानंतर त्याचं राजस्थान लिंक सापडलं, तिथनंही 2 जण ताब्यात घेण्यात आले आणि एकूण 6-7 जणांना अटक झाल्यानंतर पुण्यातल्या पी.व्ही. कुलकर्णी, निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांचं नाव समोर आलं. हे निवृत्त प्राध्यापक हाती आलेल्या माहितीनुसार ते केमिस्ट्रीचे टीचर होते आणि मग त्यांना CBIने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. या पी.व्ही. कुलकर्णीची चौकशी चालू असताना एक नाव समोर आलं. ते नाव म्हणजे शिवराज मोटेगावकर. आपल्याला माहिती असेल, TV वरती कायम या मोटेगावकरच्या क्लासेसच्या जाहिराती येत असतात. RCC, लातूर स्थित RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचं नाव CBI तपासात समोर आलं. आता हे शिवराज मोटेगावकर कोण, त्यांचा या पेपर फुटीसोबत, नीटसोबत काय संबंध आहे, त्यांचा प्रस्थ किती मोठा आहे आणि पी.व्ही. कुलकर्णीसोबत संबंध, आणि त्यातून मग हे पेपर फुटी प्रकरणात त्यांची काय भूमिका आहे. शिवराज मोटेगावकर हे याच पूर्ण पेपर फुटी रॅकेटचाच एक सदस्य आहे की त्याचं स्वतःचं स्वतंत्र कुठलं रॅकेट आहे. कधीपासनं शिवराज मोटेगावकर हे पेपर फुटी प्रकरणामध्ये गुरफटलेलं आहे, किती वेळेस पेपर फोडलेला आहे, किती विद्यार्थ्यांना त्यांनी हे पेपर विकलेत आणि याचं एकूण मॉडस ऑपरेंडी काय होती, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुण्यातला निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याला जेव्हा ताब्यात घेऊन त्याच्याजवळ CBIने चौकशी केली, कसून चौकशी केली, त्यावेळी या पी.व्ही. कुलकर्णीने शिवराज मोटेगावकर याचं नाव घेतलं. शिवराज मोटेगावकरचं नाव ऐकताच CBI पथक जे आहे ते अतिशय दक्ष झाले आणि त्यांनी तातडीने लातूर स्थित या RCC क्लासेसच्या हेडक्वार्टरला आणि शिवराज मोटेगावकरच्या घरी छापा मारून त्याची कसून चौकशी केली की तुमची भूमिका काय आहे, या नीट पेपर फुटीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय केलं वगैरे वगैरे. तेव्हा या शिवराज मोटेगावकरने फारसे काही साथ दिली नाही, फारसे काही चौकशीला त्यांनी कोऑपरेट केलं नाही. पण जेव्हा झाडाझडती घेतली पूर्ण क्लासेसची, घराची, तेव्हा CBIला काही पुरावे नष्ट केल्याचं लक्षात आलं. इलेक्ट्रॉनिक पुरावेसुद्धा नष्ट केल्याचं लक्षात आलं. मोबाईल तपासला असता त्यामध्ये गेस पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेत उतरलेले जसेच्या तसे प्रश्न आढळून आले. CBI पथकाचा संशय बळावला आणि त्यांनी काल शिवराज मोटेगावकरला पुण्याच्या CBI कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं. त्याप्रमाणे शिवराज मोटेगावकर हा पुण्यातल्या कार्यालयात हजर झाला. हजर झाल्यानंतर त्याची 10 ते 11 तास कसून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत निष्पन्न झाले की शिवराज मोटेगावकर सुद्धा या नीट पेपर फुटी प्रकरणातील एक प्रमुख सूत्रधार आहे. नीटची परीक्षा होती 3 तारखेला, 3 मेला. शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये हे प्रश्न, त्याची उत्तरं, म्हणजे एका अर्थाने प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरपत्रिका ही 23 एप्रिल रोजीच होती. म्हणजे 10 दिवस अगोदर या मोटेगावकरकडे नीटचा 2026चा पेपर होता, त्याचे उत्तरंसुद्धा होते असं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे 10 दिवस आधी नीटसारख्या परीक्षेचा पेपर एका कोचिंग क्लास संचालकाकडे मिळतो, हे देशासाठी, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत अत्यंत धोकादायक गोष्ट आहे मित्रांनो. मग 10 ते 11 तासाच्या चौकशीनंतर CBIच्या 28 सदस्यांच्या पथकाने या शिवराज मोटेगावकरला अटक केलेली आहे. अगदी आत्तापासून काही तासांपूर्वीच, 1-2 तासापूर्वीच शिवराज मोटेगावकरला पुण्यातच CBI कार्यालयात चौकशी अंती
अटक करण्यात आलेली आहे। हाती माहिती अशी येते मित्रांनो की या शिवराज मोटेगावकरला आजच संध्याकाळपर्यंत किंवा फार फार तर उद्यापर्यंत दिल्लीतल्या CBI न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। तिथे मग त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि पुढची चौकशी होईल। सर्वात महत्त्वाची माहिती जी CBIला अजून शिवराज मोटेगावकरकडनं काढायची आहे ती म्हणजे शिवराज मोटेगावकरकडं हे क्वेश्चन्स, ह्या प्रश्नपत्रिका कशा आणि कुठून आल्या। कारण जेव्हा लातूरच्या त्याच्या ऑफिसवरती छापा मारला तेव्हा काही आर्थिक संशयास्पद व्यवहार देखील CBIच्या निदर्शनात आलेले आहेत। मग हे आर्थिक व्यवहार जे संशयास्पद आहेत ते या नीटच्या पेपरसाठीच केले गेले होते का, याचा सुद्धा तपास CBIला करायचा आहे। हा व्यवहार कोणासोबत केला, कोणी त्याला हे पेपर दिले, त्याच्याबद्दल किती पैसे दिले आणि त्यानंतर ही प्रश्नपत्रिका लीक झालेली या मोटेगावकरने किती विद्यार्थ्यांना दिली, किती पालकांना दिली आणि त्याच्या बदल्यात किती आर्थिक व्यवहार करण्यात आला, अशी महत्त्वाची माहिती आता CBIला मोटेगावकरकडनं मिळवायची आहे। त्यामुळे लवकरच आजच किंवा उद्या दिल्लीतल्या CBI न्यायालयात मोटेगावकरला हजर करण्यात येईल। या पुढे बघूया हे जाळं कुठपर्यंत पसरलेलं आहे। देशातले जे मेहनती स्टुडंट आहेत, मेहनती विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक हजारो कॉम्प्रोमाइजेस करून त्यांच्या शिक्षणावरती पैसा घालवतात। जे विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करतात, खाणं पिणं विसरून मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारं हे रॅकेट अजून किती मोठं आहे, कोण कोण ह्यामध्ये गुरफटलेलं आहे, हे सर्व आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येऊ। CBI तपासात जशी माहिती समोर येईल, माध्यमांच्या हाती जशी माहिती येईल, तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।